लग्नाच्या रात्री नवऱ्याचा तुकडे तुकडे करून खून करणारी व्यक्ती हे कॅरेक्टर असेल असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. म्हणजे सर कधी हवंय, नाही कालच हवं होतं सर, कालच हवं होतं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीमधून ते आलेलं आहे, कारण सगळ्यांनाच मराठीचा जाज्वल्य अभिमान आहे आमच्याकडे. का रुसली रखुमाई असं नाटकाचं नाव आहे आणि मला असं वाटतं की नावातनंच खूप गोष्टी आपल्याला समजतातही आहेत, खूप क्युरिओसिटीने प्रश्नही पडतो आहे. हा जो स्ट्रगल आहे ना, हा महत्वाचा आहे की इतर आता आपण बघतो की भलत्याच कुठल्या तरी गोष्टींना जो स्ट्रगल करावा लागतो अनफॉर्च्युनेटली, जसं की तिथे अदिती द्रविड यांचं नेहमी एक म्हणणं असतं की खूप कलाकार कमी व्यक्त होतात आणि तू नेहमी व्यक्त होतेस आणि बिनधास्त व्यक्त होतेस. सो ते तुला आवडतं, एक बेधडकपणे मत मांडणं. थँक्यू. आता मी ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतली. नाही, खरं तर कला क्षेत्रात जिची चौफेर भरारी चालू असते अशी एक अभिनेत्री आहे, ती अर्थातच आपल्या सगळ्यांची लाडकी अदिती द्रविड आज खास नवशक्तीमध्ये आलेली आहे आपल्या स्टुडिओत. अदिती, खूप स्वागत आहे तुझं. आणि जसं मी म्हटलं की तू एक गोष्ट नाही, तू वेगवेगळ्या 15 गोष्टी करत असतेस. आपल्या कलाक्षेत्रातच इतक्या गोष्टी करत असतेस. एकीकडे अभिनय असतो, कधी लिखाण असतं, कधी अजून काही, कुठे कंपेअरिंग असतं, कुठे क्रिकेटची आवड तुझी आहे. तर इतकं काय काय चालू असतं. अदिती, पण आज खास वेळ काढून तू आली आहेस, त्यामुळे आधी सुरुवातीला खूप मनापासून स्वागत. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय आणि माझी स्वतःची पण खूप इच्छा होती, कारण मी तुला म्हटलं तसं आपण पहिल्यांदा ह्या सेटअपमध्ये असं ऑफिशियल इंटरव्ह्यू करतोय, कारण आपण सगळ्याच बाकी प्रीमियर्स लाईव्ह इव्हेंट्सला भेटत असतोच, पण त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आज इथे येऊन. अर्थात तू सुरुवातीलाच इतकी छान भेट आपल्या प्रेक्षकांसाठी, तुझ्या फॅनसाठी घेऊन आली आहेस. त्याविषयी आधी बोलू की स्टार प्रवाहाची अबोली ही मालिका आणि त्यात एक दमदार व्यक्तिरेखा खलनायिकेची, ते सुद्धा. म्हणजे आदिती आमची एवढी गोड आहे आणि ती एका खलनायिकेच्या भूमिकेत, म्हणजे हे खरं तर हा शॉकर आहे. सो प्लीज तूच सांग, काय हे सगळं एक्साइट केलं तुला, काय होतं? ऍक्च्युली आणि हे सेम आमचं फर्स्ट डेला असं झालं सेटवरती, कारण एकतर खूप काळाने 3 वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत काम करत होते, त्यामुळे एक्साइटमेंट खूपच होती. आणि त्यात सुरुवातीला असं ब्रीफिंग मिळालं होतं की नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे, तर म्हणलं वा छान, नवीन काहीतरी करायला मिळेल. पण नेगेटिव्ह ह्याचा अर्थ एक पहिल्याच लग्नाच्या रात्री नवऱ्याचा तुकडे तुकडे करून खून करणारी व्यक्ती हे कॅरेक्टर असेल असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी जेव्हा सेटवर गेले मला समजलं की ओके हे कॅरेक्टर आहे. म्हणलं ओके, मजा आता अजून दुप्पट झालेली आहे काम करण्याची. मग अगदी पहिला सिक्वेन्स होता, मला डिरेक्टर सर समजावत होते की असं आहे तसं आहे वगैरे. खलनायिका प्रो मॅक्स. ॲब्सोल्युटली. सो आम्ही रिहर्सल सुरू केली त्या सीनची आणि असं, आणि मी एकदम जोरात अभिनय वगैरे. तर सर बघत होते, सर म्हणले वा वा छान मस्त करतेस, पण गोड खलनायिका नाही आहे आपली. तर तुला ॲक्च्युली आता क्रूर वागायचं आहे, तू अशी आहेस तशी आहेस. म्हटलं आई शपथ सर, म्हटलं थांबा जरा, माझ्यासाठी ही लेवल ऑफ क्रूरता इज लाईक मी कधी अटेम्प्टच नाही केलेली ही. पण म्हटलं ठीक आहे. मग एक अर्धा तास वगैरे आम्ही रिहर्सल केल्यानंतर तो मूड, तो टोन सेट झाला आणि मग जी काही मजा येते काम करायला. वा, काय ही व्यक्तिरेखा, काय नाव आहे तिचं? शीतल सरपोतदार असं कॅरेक्टर आहे. मंत्र्याची मुलगी आहे, त्यामुळे बिघडलेली, श्रीमंत आणि क्रूरच म्हणजे. आणि इट इज बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स, त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी ह्या आपण वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत गेल्या काही काळात, की अशी वृत्ती एक्झिस्ट होते, हेच किती भयंकर आहे. म्हणजे त्यामुळे कलाकाराचं काम हे आहे की तुम्ही ते रिझोनेट करून तुम्हाला डिलिव्हर करायचंय. पण माय गॉड, म्हणजे मला असं वाटतं की आत्तापर्यंतचं वन ऑफ द व्हेरी डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर्स हे माझ्या पदरात आलेले आहे. सो आय एम व्हेरी हॅपी आणि मला खूप मजा येते. वा. आणि अर्थात आदिती, आम्ही तुला इतक्या वेगवेगळ्या छान गोड भूमिकांमध्ये बघितलं आहे. आणि याच्या आधीची होती ती सुंदरा मधली भूमिका, ती तर फारच गोड होती. आणि त्याच्यानंतर आता आदिती टेलिव्हिजनवर आली, म्हणजे हा मधला काळ जरा थोडासा लांबला का? आणि काय म्हणजे हा वेळ का लागला, याबद्दल प्लीज सांग, कारण तुझे फॅन सतत विचारत असतील की टेलिव्हिजनवर कधी येणार, तर हा वेळ का लागला, काय होतं? नाही, दोन्ही कारण आहेत. मी स्वतःहून वेळ घेतला असं नाही आहे त्याच्या मागे काही, पण तुला माहिती आहे तसं की ॲक्टरसाठी
ऑडिशन्स किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहणं, हा काळ तुमचा किती मोठा असेल हे तुमच्या हातात नसतं. त्यामुळे मला खूप चांगल्या चांगल्या कॅरेक्टर्ससाठी विचारत होते, मी त्याच्या ऑडिशन्स देत होते, पण समहाव काही वर्कआउट होत नव्हतं मधल्या काळात. आणि तू म्हणलीस तसं की फक्त थांबण्याची माझी वृत्ती नसल्यामुळे मी त्याच्यासोबत की ठीक आहे, आपल्याला जेव्हा आपल्या मनासारखं कॅरेक्टर मिळेल तेव्हा आपण डेफिनेटली करणार आहोत, पण त्याच्या सोबतीनेच खूप अशा गोष्टी होत्या ज्या मला एक्सप्लोअर करायला मजा येत होती. त्यामुळे मी थांबून राहिले नाही. आणि तू म्हणलीस तसं गीतलेखनाचं काम सुरू होतं, होस्टिंगचं काम सुरू होतं, मग कुठेतरी येऊन गेला. हो येस. त्यापुढे मी काही चित्रपटांची गाणी लिहिली. वा. नाटक आहे त्यावर आपण येऊच यात, किंवा हे चित्रपटांची गाणी लिहिणं हे सुद्धा आता म्हणजे एक आवडतं काम झालं. अगदी अगदी. म्हणजे खरं सांगू तर आवड पहिल्यापासूनच होती, पण ते कसं आर्टिक्युलेट होऊ शकतं ह्याची मला स्वतःला कल्पना नव्हती. कारण समोरून तशी संधी मिळाल्यावर आपल्याला कधी कधी वाटलं तुला, म्हणजे काय मित्र साईपुरुष असल्यामुळे झालंय काय? ऍक्च्युली ते तर सगळ्यात पहिलं कारण आहेत मला असं वाटतं. कारण तुमच्याकडे संगीत दिग्दर्शक असणं ही एखाद्या गीतकारासाठी खूपच जमेची बाजू आहे. आणि माझ्या आयुष्यातला पहिला चान्स, पहिली अपॉर्च्युनिटी मला त्यांनीच दिली होती. सो झी स्टुडिओजची फिल्म होती एक, मधु इथे आणि चंद्र तिथे, त्याची सगळी गाणी मी लिहिली होती. त्यानंतर झी5ची एक वेब सिरीज आहे गोंद्या आला रे, हो, त्याची गाणी लिहिली होती. आणि तिथून तो खरं तर असा ऑफिशियली प्रवास चालू झाला. पण सुरुवातीला ना मी थोडी घाबरायचे, कारण नवीन होतं आणि गीतकार किंवा गीतलेखन हे शब्द खूप मोठे आहेत, म्हणजे खूप जबाबदारी त्या शब्दांसोबत येते. सो कुठेतरी असं ते उथळ होऊ नये, किंवा आपण जे काम करू, मला एक नेहमी वाटतं की कुठलंही काम असेल, एकतर ते छोटं किंवा मोठं नसतं, आणि ते एकदा हातात घेतल्यानंतर ते उत्तमच आपल्याकडनं व्हायला हवं. आपला जो काही स्कोप, आपल्याला जे काही मिळालंय त्याच्यातनं त्या संधीचं सोनं हे आपण करायला हवं. त्यामुळे इनिशियली मला त्याची थोडी भीती होती, दोन गोष्टींची. एकतर काम डिलिव्हर करायचं, मी तुला म्हटलं तसं, आणि डेडलाईन्स असतात. आता क्रिएटिव्ह गोष्टीला जेव्हा डेडलाईन येते ना, तेव्हा तुम्ही हलता थोडेसे, कठीण. आणि डेडलाईन्स ह्या क्रिएटिव्हिटीच्या पण, म्हणजे कशा अर्थाने, मी माझं काव्यलेखन लहानपणापासून करते, पण तो माझा झोन आहे, ती माझी स्पेस आहे. मला जे वाटतं, मला ज्या भावना, किंवा मला जेव्हा सुचेल तेव्हा मी ते लिहून काढणार आहे. पण आता एखाद्या फिल्मचं गाणं लिहायचं आहे तर त्या स्क्रीन प्लेला अनुसरूनच लिहायचं आहे, एखाद्या कॅरेक्टरसाठीच लिहायचं आहे, दिग्दर्शकाला हेच हवंय म्हणून लिहायचं आहे. कधी कधी असं असतं की चाल आधी येते, तर मग त्या मीटरमध्ये बसणारच लिहायचं आहे. कधी कधी असं असतं की चाल नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या मीटरनी लिहायचं आहे, पण मग ते इट शुड हॅव अ सर्टन प्रोटोकॉल्स की जे पुढं संगीतकाराला पण व्यवस्थित त्याच्यावरती काम करता यायला हवं. बरं, हे सगळं करून पुढच्या 10 दिवसात द्यायचंय, 7 दिवसात द्यायचंय, किंवा कधी 2च दिवसात द्यायचंय, कालच हवं होतं वगैरे, या गोष्टी खूप असतात. म्हणजे सर कधी हवंय, नाही कालच हवं होतं, सर कालच हवं होतं म्हणजे. पण सो ना, इनिशियली मी कधी कधी असं म्हणायचे की अगं माहित नाही जमेल का, पण ते केल्याने मला समजलं की हे करायला मजा येते, हे चांगलं जमतंय. कारण क्रिटिक्सकडून पण शाबासकी मिळाली, ऑडियन्सनी पण खूप प्रेम दिलं, आणि मला त्याच्यावरती अजून खूप आहे करण्यासारखं. ही फक्त सुरुवात आहे. ते कुठेतरी ती कवितांची आवड हळूहळू गाणं लिहिण्यात झाली. येस, सो तिथपासून तो. म्हणजे आणि मराठीची गोडी खूप अगदी आधीपासून आहे का, म्हणजे एवढं की भाषेवरचं प्रेम असतं तेव्हाच तुम्ही लेखक होऊ शकता. येस, तसं काही आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीमधून ते आलेलं आहे, कारण सगळ्यांनाच मराठीचा जाज्वल्य अभिमान आहे आमच्याकडे. कारण माझे रूट्स ऍक्च्युली केसरीवाड्यात जातात. जर पुण्याची लोक आहेत किंवा एकंदरीतच केसरीवाडा किंवा हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती असतं, तर माझी आजी, म्हणजे माझ्या वडिलांची आई जी आहे, तिचं अख्खं बालपण केसरीवाड्यात गेलंय, ती तिथे वाढली आहे. त्यामुळे तिथपासून मला असं वाटतं की भाषेचे किंवा आपल्या संस्कृतीचे जी मुळं आहेत ती तिथपासून माझी घट्ट झाली. तर जसं तू म्हणली की पुण्यात तू वाढलीस, पुण्यात हे सगळं, आणि अर्थात पुणे म्हणजे अर्थात आपली कलेची पंढरी, विद्येची पंढरी, हे तर आहेच. त्यामुळे कुठेतरी मग तेव्हापासूनच हे सगळे नाटक सिनेमाची आवड हळूहळू सुरू होती काय?
कसं? हो हो अगदीच. मला असं वाटतं मी डान्सर आहे मुळात, कारण मी भरतनाट्यम शिकली आहे, मी मास्टर्स केलं आहे भरतनाट्यममध्ये. त्यामुळे 18 वर्ष वगैरे आता झाली की मी सलग शिकतेच आहे माझ्या गुरूंकडे, स्वाती दैठणकर. अरंगेत्रम झालंय, अनेक कार्यक्रम झालेत, भरपूर परफॉर्मन्सेस माझ्या गुरूंसोबत मला करता आले, माझे स्वतःचे मी केलेत. सो स्टेजशी माझी मैत्री अगदी लहान वयात झाली होती. मी अगदी 5-6 वर्षांची असल्यापासून मी परफॉर्म करते. आणि भरतनाट्यममध्ये अभिनय हा तितकाच महत्त्वाचा असतो, फक्त शब्द नसतात, तुम्ही डायलॉग्स त्याच्यामध्ये नसतात. त्यामुळे फक्त तेवढं ॲड करायचं होतं. हे इव्हेंच्युअली मला नंतर समजलं, कारण मग मी नाटक हळूहळू करायला लागली. कारण शाळेत असताना मग नाट्य शिबिर सुरू केली, तेव्हा सुरू झालं. मग कॉलेजमध्ये जेव्हा गेले तेव्हा तर मी फक्त तेच केलं, मी अभ्यास केलेलाच नाहीये कॉलेजमध्ये. त्यामुळे BMCC ला होते मी. सो पुरुषोत्तम, फिरोदिया हे सगळं मी केलेलं आहे. आणि मुळात माझी सुरुवात म्हणजे डान्सर असल्यामुळे मी नाटकासाठी मी बॅकस्टेजला होते. अच्छा. मी पहिल्यापासून मी ऑलमोस्ट 4-4.5 वर्ष फक्त बॅकस्टेज केलं. त्यामुळे मला अगदी कोर पासूनची जी आवड असते की म्हणजे सेट लावण्यापासनं, लाईट डिझाईनपासनं टेक्निकॅलिटी सगळं करणं, की अगदी म्हणजे घोडा लावून वरती आपल्याला लाईट ॲडजस्ट कसे करायचे, पॅचिंग कसं करायचं आहे, ब्लॅकआउट काय असतं, इम्प्रोव्हायझेशन काय असतं, अगदी सुरुवातीपासून की. आणि मग नंतर जेव्हा तो नाट्याविष्कार उभा राहतो तेव्हाही मी विंगमध्ये थांबून जेव्हा त्या कलाकारांना बघायचे, मला असं वाटायचं की हे करण्यात गंमत आहे, आपण जेवढ्या पटकन तिथे जाऊ आपल्याला ते करायला आवडणार आहे. आणि माझ्या लास्ट इयरच्या लास्ट स्पर्धेला विनोदोत्तम करंडक होता, तेव्हा मला पहिल्यांदा ऑन स्टेज लीड करायची संधी मिळाली आफ्टर डुईंग 4 years ऑफ बॅकस्टेज. आणि त्या नाटकाला करंडक मिळाला, आम्हाला सगळी इंडिव्हिज्युअल बक्षिसं मिळाली, मला अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं, सगळे प्रथम क्रमांक. आणि मला अजूनही आठवते की त्या दिवशी जेव्हा पडदा पडला आणि प्रेक्षकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या, तो क्षण माझ्यासाठी म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर होता लाईफमध्ये की मला हे आयुष्यभर करायचंय. म्हणजे हे कुठल्याही मीडियममधून असेल, मी भरतनाट्यम करीन, मी अभिनय करीन, बट आय वॉन्ट टू लिव्ह फॉर धिस मोमेंट. क्या बात आहे. किती तू सांगितलंस इतकं गोड, तो क्षण उभा राहिला समोर. क्या बात आहे. म्हणजे त्यामुळे कुठेतरी ते नाटकही अंगात भिनत गेलं आणि ती गोडी यायला लागली आणि म्हणून आम्हाला ही ऍक्ट्रेस मिळाली नंतर. पण पुढे अर्थात तो सुंदर प्रवास आहे, मग अगदी मालिकांचा, नाटकाचा सगळाच. आणि आता सध्या तू एक छान नाटक घेऊन आलेली आहे समोर, तर प्लीज त्याही विषयी सांगा मला. नक्की. का रुसली रखुमाई असं नाटकाचं नाव आहे. आणि मला असं वाटतं की नावातनंच खूप गोष्टी आपल्याला समजतातही आहेत, खूप क्युरिओसिटीने प्रश्नही पडतो आहे, कारण आम्हाला हा अनुभव येतोय आता ऑडियन्सकडनं, जेवढा प्रतिसाद येतोय. पहिले 6 प्रयोग झालेत, नुकतंच रंगभूमीवरती आलेलं आहे, पण 6ही प्रयोग हाऊसफुल झालेले आहेत आणि प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. का रुसली रखुमाई या नावावरनं मला आता खूप म्हणजे उत्सुकता तर आहेच, पण कुठेतरी देवबाभळीची आठवण पण आली मला. आणि ऍक्च्युली खूप बरं झालं की तू हा प्रश्न विचारलास, कारण हे बघ, देवबाभळी माझं पर्सनल फेवरेट नाटक आहे, खूपच सुंदर. आणि कलाकारही दोघीही जणी माझ्या अगदी लाडक्या आहेत. पण कुठेतरी आपण म्हणतो की विठ्ठलाचा विषय असल्यामुळे पटकन असं वाटणं की संदर्भ आहे का, साम्य आहे का. पण का रुसली रखुमाई हे नाटक कम्प्लिटली वेगळा नॅरेटिव्ह घेऊन प्रेक्षकांकडे आलेलं आहे, कम्प्लिटली वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन आलेला आहे. आणि संगीत आणि येस, 11 गाणी आहेत नाटकामध्ये. संगीत नाटक म्हणजे आम्ही गाण्यातून बोलत नाही संवाद, त्यामुळे इट इज नॉट अ संगीत नाटक, पण आपण त्याला सांगीतिक नाटक असं म्हणू शकतो. इट इज अ म्युझिकल प्ले. आणि त्याचं मूळ मी तुला सांगते, अर्थातच प्रेक्षकांनी ते येऊन बघावं ही तर माझी इच्छा आहेच. आणि तू म्हणलीस तसं की टायटलवरनंच खूप क्युरिओसिटी निर्माण होते आहे, पण थोडं मला असं वाटतं की सांगणं गरजेचं का आहे, कारण संतवाणीवरती आधारित हे नाटक आहे. आणि कुठेही त्याचा बळजबरी प्रचार किंवा प्रसार होतोय असं न वाटता त्या ऑडिओ व्हिज्युअल्समधनं किंवा ती जी बांधणी दिग्दर्शकांनी केली आहे, लेखकांनी केलेली आहे, त्यातनं इतक्या सहजरित्या आपण इतके डीप कधी त्या विषयाच्या जातो. आणि प्रेक्षक बाहेर जाताना
खूप काहीतरी मौल्यवान अनुभव म्हणून पण आणि विचार म्हणून पण घेऊन जातोय. त्यामुळे हे नाटक, कारण ह्या नाटकातल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कुठल्याही सिलेबसमध्ये, शाळेच्या टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. कारण हे जर आपण आपल्या नवीन पिढीमध्ये आत्तापासून रुजवू शकलो तर मला असं वाटतं की आपली मराठी संस्कृती किंवा आपली संतवाणी ही इतकी प्रगल्भ आहे की ती पोचणं आणि त्यातनं पिढी निर्माण होणं विल मेक अ डिफरन्स. इट विल मेक सदसद विवेक बुद्धीपासून तुम्ही निर्णय घेण्याच्या क्षमतेपर्यंत तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि परत ती गंमत म्हणून तुमच्यापर्यंत पोचणार आहे. म्हणजे असं कुठेही नाही की ऐक ग आता ना हे प्रवचन ऐकायचं आहे, असं कुठेही न होता तुम्हाला त्या ऑडिओ व्हिज्युअल्सची गंमत येऊन तुम्ही त्याच्यामध्ये लिटरली एकरस एकरूप होऊन जाताय. आणि हे प्रेक्षकांकडून आम्हाला आलेलं आहे. किंवा अगदी सांगायचं तर अरुणा ढेरेसारख्या इतक्या महान लेखिका कवयित्री आहेत त्याही आमच्या प्रयोगाला येऊन गेल्यात आणि त्यांच्याकडून जेव्हा हे प्रतिक्रिया आली, हा प्रतिसाद आला, तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं करतोय. आणि कलाकार म्हणून, अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की इट इज माय पार्ट टू डू की मी माझ्या कलेतनं, माझ्या अभ्यासातनं मी काय करू शकते बाबा. तर माझ्याकडून प्रेक्षकांसाठी ही एक मौल्यवान अशी भेट. वा. सो एक उत्तम नाटक सुरू आहे. येस. जे नाटकाचे असतात ना त्यांना नाटक करताना खूप काहीतरी भन्नाट वाटत असतं आणि हे नाटकसुद्धा तू खूप काळाने करतेस. येस. सो काय काय तुला सांगू, खरं तर म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये कामही ना खूप हे म्हणतो की कस लागणारा आहे अभिनेत्रीसाठी एखाद्या. कारण मी 7 वेगळी पात्र साकारतीये. त्यातले 6 संत आहेत आणि 1 वेगळं पात्र आहे. तर त्याच्यामध्ये टेक्निकल पासून क्रिएटिव्ह पर्यंत, कारण मला लिटरली 40 सेकंद अगदी जेमतेम मिनिटभरात माझे कॉस्ट्युम चेंजेस आहेत ब्लॅकआउटमधले, तिथपासून ते पुन्हा स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही त्या कंपोजिशनमध्ये नवीन एखादं पात्र साकारणं, ते प्रेक्षकांपर्यंत पोचणं. म्हणजे खरं तुला सांगू का, हा जो स्ट्रगल आहे ना हा अपेक्षित आहे कुठल्याही आर्टिस्टच्या लाईफमध्ये. कारण त्यात जी गंमत आहे ना की नाही मग मी जागून मी अभ्यास करीन की मला हे अचीव कसं करता येईल, मला ती 6 पात्र वेगळी कशी साकारता येतील, मी माझ्या आवाजात काही करू शकते का, मी माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये काय करू शकते का, मला बरं संतवाणी असल्यामुळे मला त्याचा अभ्यास काही करता येतोय का, वाचन काही करता येते का. आतली भूक असते. जो स्ट्रगल आहे ना हा महत्वाचा आहे. की इतर आता आपण बघतो की भलत्याच कुठल्या तरी गोष्टींना जो स्ट्रगल करावा लागतो अनफॉर्च्युनेटली, जसं की तिथे म्हणजे अगदी नंबर गेम्स पासून सोशल मीडियाच्या तुमच्या वावर प्रेझेन्स पर्यंत असेल तर खरं तर तो स्ट्रगल तुमची एनर्जी तिथं ड्रेन होण्यापेक्षा तुम्ही जर कलाकार म्हणून ती वाचवून ठेवू शकलात आणि तुम्ही तुमच्या कामात, तुमच्या नवीन पात्रात ती घालू शकलात, तर मला असं वाटतं की कुठल्याही कलाकारासाठी म्हणजे ही कॅन डू वंडर्स, ही कॅन गिव्ह हिज बेस्ट ॲटलिस्ट, माझं म्हणणं आहे. सो ती एनर्जी योग्य ठिकाणी वापरली जावी असं म्हणणं आहे. आधी ती द्रविड यांचं नेहमी एक म्हणणं असतं, म्हणजे हो तू पुणेकर पण आहेस माहिती, पण खूप चांगलं आहे की खूप कलाकार कमी व्यक्त होतात आणि तू नेहमी व्यक्त होतेस आणि बिनधास्त व्यक्त होतेस. सो ते तुला आवडतं एक बेधडकपणे मत मांडणं. हा म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत मी काही वावगं बोलत नाहीये तोपर्यंत ते आपण मांडू शकतो मत. कारण एकतर तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी माझे आहेत की जे माझं ऐकून घेतील किंवा जे मला त्याच्याविषयी सांगतीलही एखादी गोष्ट की नाही बाबा तू हे मत मांडलंस चांगलंय पण असा विचार करून बघ. कारण तुम्ही जर तुमच्या आतमध्येच गोष्टी ठेवत गेलात तर तुमची निर्णय क्षमता कधी कधी मला असं वाटतं डगमगू शकते. पण जर तुम्ही तुमची मतं मांडलीत, तुम्ही ओपिनिएटेड असणं, मग तुम्ही चुकीचं असाल किंवा बरोबर असाल, लर्निंग प्रोसेस तुमची तेव्हा चालू होते जेव्हा तुम्हाला मुळात ओपिनियन्स असतात. त्यामुळे थँक्यू. आता मी ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतली. नाही ऑफकोर्स, कारण तू खूप छान बिनधास्तपणे बोलतेस आणि व्यक्त होणं खरंच महत्वाचं आहे. अपकमिंग काय असं तू आता तुला सांगायचंय आम्हाला? 2 नवीन चित्रपटाची गाणी लिहिली आहेत, ती यावर्षी येणार आहेत. येस, होपफुली ती ह्या वर्षीच येतील. आणि
आहेत काही एक दोन गोष्टी छोट्या छोट्या ज्या वेळ केल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी त्या किती मोठ्या आहेत त्या नंतर कळेल आम्हाला. वा, पण आदिती एकीकडे हे सगळं चाललंय आणि आता मला जरा तुझ्या घरात डोकावायचंय, मला तुझ्या पर्सनल आयुष्यात डोकावायचंय, खूप पर्सनल आयुष्यात नाही डोकावायचंय, मला घरात डोकावायचंय. घरच नवीन झालेलं आहे असं आम्हाला कळलं, त्यासाठी खूप अभिनंदन. थँक्यू. आणि प्लीज सांग काय घर पाहावं घेऊन. अगं खरंच मुंबईत घर होणं हे स्वप्नवत, म्हणजे खरं तर हे माझं स्वप्नही नव्हतं. म्हणजे मी खरंच सांगतो तुला, कारण म्हणजे ही कल्पनाच नव्हती कधी डोक्यात. कारण मी एक किती 7-8 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मला या गोष्टीची ग्रॅव्हिटीच माहिती नव्हती. कारण तेव्हा मुळातच प्रत्येक दिवस हा नव्याने फेस करायचा एवढंच माहिती होतं. कारण शोधणं आणि ते सगळं ऑडिशन म्हणजे काय असणार आहे, की नेमकं काय करायचं आहे, आपल्याला किती वेळा आधी नाकारलं जाणार आहे एक काम मिळायच्या आधी. जसं जसं हळूहळू ओळख मिळत गेली, कामं मिळत गेली, मीडियाशी इंटरॅक्शन चालू झालं. मी जसं तुला म्हटले ना, आज हा इंटरव्ह्यू देताना आणि मी जेव्हा आयुष्यातला समजा पहिला इंटरव्ह्यू दिला होता, नेमकं करायचं काय हे माहितीच नव्हतं. कारण असं काही घरून वारसा किंवा काही बॅकग्राऊंड अशी नसल्यामुळे बरेचसे जसे आपले मित्रमैत्रिणी असतात की स्वतःच्या पूर्ण हिमतीवरती आपण इथपर्यंत येतो कष्ट करून. त्यामुळे मुंबईत घर हे स्वप्नही नव्हतं खरं सांगते. पण इव्हेंच्युअली मला ते खूप जाणवलंही मधल्या काळात. आणि टचवूड बाय गॉड्स ग्रेस आणि खूप मेहनत आणि कष्टामुळे त्याचा विचार तरी होऊ शकला की आपण हे अचीव करूयात का. मग त्यासाठी भरपूर प्लॅनिंग, खूप गोष्टींचा सॅक्रिफाईस. कारण अर्थातच फार मोठी रक्कमही आहे. तुम्हाला ते म्हणजे जेवढं मोठं ते स्वप्न आहे तेवढीच मोठी रक्कम त्याच्या मागे आहे. करू शकतो. पण माझ्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य आहे. अगदी ऍब्सोल्युटली असं घर झालं, स्वतःचं घर मुंबईत झालं. काय वाटलं, कसं? नाही माहिती, मला अजूनही ते सिंक इन नाही झालेलं. पण एवढं मला माहिती की जेव्हा मी एकटी, कारण माझे घरचे पुण्यालाच असतात अर्थातच, त्यामुळे एकटी मी मुंबईत जेव्हा जेव्हा कामासाठी राहते तेव्हा आता मला अशी फिलिंग येत नाही की काम संपल्यानंतर ना आपली कोणी वाट बघत नाहीये. मला माहिती आहे की माझं घर माझी वाट बघतंय, माझं स्वतःचं घर आहे. त्यामुळे सध्या ती तेवढीच फिलिंग आहे. बाकी मला अजून ते सिंक इन नाही झालेलं. कदाचित आयुष्यभरही होणार नाही, कारण ही अशी गोष्ट आहे की नाही, पण अर्थात घर होणं हे प्रचंड स्पेशल असतं आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. इतकं आज म्हणजे आज आपण हे एक वेगळंच सेलिब्रेशनच करतोय असंच मी म्हणेन. एकीकडे मालिका, नाटक, घर आणि तुझं आवडतं क्रिकेट, या सगळ्याच बद्दल इतक्या विस्तृत आणि इतक्या छान गप्पा झालेल्या आहेत आदिती. आणि या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुला जितकं छान बहरायचंय तितकं छान बहरत राहा तू, असं म्हणेन मी. आणि ती भरारी घेत राहा आणि पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओलाही येत राहा. खूप गप्पा आवडेल मला, खरंच खूप आवडेल. आणि नेहमीच तुझ्याशी, तुमच्या सगळ्यांशीच, तुम्ही जेवढे माझे सगळे पत्रकारितेतले मित्र आहात, असं कधी ना एकटं वाटलं नाही. कारण खूप वेळेला असं होतं की एस्पेशली मी बघितले की संगीतकार जोडी असते किंवा दिग्दर्शक लेखक जोडी असते किंवा टेक्निशियन्सला युजली बऱ्यापैकी म्हणजे जोड्यांमध्ये कामं करतात, ग्रुप्समध्ये कामं करतात. आर्टिस्ट हा ऑन हिज ओन असतो. त्याला एकट्याला जायचंय, त्याला ती ऑडिशन द्यायची आहे, त्याला ते काम मिळालं तर रोज 13 तास शूट करायचंय, एकट्याला घरी यायचंय बेसिकली. ह्या सगळ्या जर्नीमध्ये आपले सेटवरचे होणारे मित्र जे नंतर परिवारासारखे होतात किंवा तुमच्यासारखे लोक जे सतत तुमचा लक्ष ठेवून असतात तुमच्यावर इन अ व्हेरी गुड वे. कारण इट इज लाईक की कोणीतरी अशी मोठी व्यक्ती आहे जिचं तुमच्यावरती लक्ष आहे, बाबा की ही बरोबर करते ना, अरे वा हिचं चांगलं होतंय, मग हिला पाठीवर शाबासकी दिली पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि
म्हणजे मैत्रीणच आहेस तू, त्यामुळे मी काय तुला असं फॉर्मली काही म्हणणार नाही, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव यू गाईज इन माय लाईफ. क्या बात आहे. म्हणजे आणि नक्कीच, आणि तो अर्थात तो सपोर्ट कायमच असणार आहे आदिती, कारण तू इतकी छान काय काय कामं करत असतेस. अशीच मस्त काम करत राहा आणि Yes. छान छान प्रोजेक्ट सकट आम्हाला पुन्हा पुन्हा भेटत राहा. नक्की. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you, thank you. 2025 आणखी सुपरहिट होऊ दे. येस. थँक्यू.